तो गाईज आम्ही शेतावरती आलेले, आमचं भात खालेलं आणि आम्ही कंपाऊंड करण्यासाठी आलेले. बघा ते गाडलेले आहेत कंपाऊंड करण्यासाठी, खादं गाडलेले. तुम्ही काय बोलता माहिती नाही. ते बघा इकडे आमचे गाईज थोडं भात खालेलं आहे, दिसत असेल. पाणी पण आलेलं आहे, भाऊ तर भिजलेला आहे बघा पूर्णपणे. छत्री पण गाईज फाटलेली आहे, मी पण भिजलेलो आहे, दिसत असेल थोडं गाईज. बघा भाऊ, यो गाईज भाऊ इकडे लागलाय खादं गाडायला. तुम्ही काय बोलता माहिती नाही. तुम्हाला वाटत असेल तो तिकडे खड्डा खणतो आणि तोच वाकरत असेल तसं वाटत असेल ना, तर नाही गाईज तसं काय नाही. गाईज माझे हात बघू शकता, तो मेहनत कसा करतो बा, भिजून मेहनत करतो एकदम खोदायला आणि वाकरायला. मी गाईज जा बघा चिखलाने हात पूर्ण. यार मी छत्री पकडू नाही शकत बा, चिखलाने हात माखलेले आहेत. तर गाईज बघू शकता असं वाकरावं लागतं असं बघा. अरे छत्री गेली. इकडे बघा 4 खादे गाडलेले आहेत. खादं गाईज आम्ही त्याला खादं म्हणतो, कंपाऊंड साठी ते गाडतात ना. तुम्ही पोल गाडत असतील सिमेंटचे. काही तुम्ही सिमेंटचे पोल गाडत असतील, आम्ही सिमेंटचे नाही. बघा हम ठेरे गरीब लोक, हम गाव के लोक भाई. तो गाईज आमची ना बघा ती झाडाची काही हा तुम्हाला दिसत असेल ना, त्याला मी छत्रीत लपत होतो पण तो लपला नाही, काय भिजायचं होतं त्याला. गाईज तो गाईज आता पूर्णपणे खादं गाडलेले आहेत आणि आता मम्मीची वाट बघतो. मम्मी आल्यानंतर आम्ही ह्याला कार्पेट बांधू. कार्पेट बांधल्यानंतर आम्ही घरी जाऊ. तुम्हाला दाखवतो. हा गाईज दाखवतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवतो. गाईज हे ऑडिओ तर पूर्ण होणार नाही, कारण की एवढा मोठा व्हिडिओ टाकायला तुम्ही बघणार पण नाही व्हिडिओ, आणि असा कंटाळून जातील आणि स्क्रॉल करून टाकतील. आणि गाईज तसे पण तर करता, फॉलो तर करत नाही, अनफॉलो करून टाकता. तर गाईज आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, जर तुम्ही असालच तर. बाय बाय.